बातमीपत्राला आता सुरुवात करूया। बातमीपत्राला सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी। आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे, कारण रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स गेलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून करण्यात आली होती त्यांची चौकशी, आणि आर्थिक गैरव्यवहार झाला का याचा देखील आता तपास करण्यात येणार आहे। शिवनिका संस्थेतील सहभागाची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। रुपाली चाकणकर यांच्या आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होणारी ही बातमी आहे। खरं तर रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीने 2 दिवसांपूर्वी चौकशी केलेली होती। त्या चौकशीमध्ये रुपाली चाकणकर यांना अनेक महत्त्वाच्या प्रश्न जे आहे ते विचारण्यात आले, ज्यामध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही आर्थिक संबंध होते का, त्याचबरोबर ज्या शिवनिका ट्रस्ट, अशोक खराची जी शिवनिका ट्रस्ट होती नाशिकच्या मिरगाव मधली, सिन्नर मधली, त्या मिरगाव मधल्या शिवनिका ट्रस्टवर देखील रुपाली चाकणकर ह्या विश्वस्त म्हणून राहिलेल्या आहे। आणि याच सगळ्याच्या माध्यमातून अशोक खरात यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचं देखील समोर आलेलं होतं। अनेक बँकांमध्ये फेक अकाउंट अशोक खरातने उघडलेले होते। यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाचं देखील एक अकाउंट जे आहे ते त्या समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर अशोक खरातनं या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली होती। कोट्यावधी रुपयांच्या जमिनी त्याच्या नावावरती आढळून आलेल्या आहे। कोट्यावधी रुपयांचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते देखील त्याच्या अकाउंटवर आढळून आलेले आहे। आणि या सगळ्यामुळे रुपाली चाकणकर यांचा या अशोक खरातशी थेट संबंध होता। अनेक कार्यक्रमांना ते हजर राहायच्या। अशोक खरातच्या अनेक उद्घाटनांच्या कार्यक्रमाला देखील रुपाली चाकणकर असायच्या, त्यांच्या ट्रस्टवरती देखील त्या असायच्या। आणि म्हणून जसं अशोक खरातची चौकशी ईडी कडनं केली जाते, यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशोक खरातची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केलेली आहे, आणि त्यातूनच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही आर्थिक व्यवहार ईडीला मिळून आलेले आहे का, आणि म्हणून ईडीने ही नोटीस बजावलेली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। मात्र ईडी कडून रुपाली चाकणकर यांना नोटीस बजावल्यामुळे रुपाली चाकणकर यांना आता ईडीच्या समोर देखील हजर राहावं लागणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता ईडी कडनं बजावलेल्या नोटिसीनंतर रुपाली चाकणकर ईडीला कधी सामोरं जाता, नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।